शुभप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सगळे छान, मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. तर आज आहे रविवार. आज थोडंसं लवकर उठले होते कारण आज फायनली दसऱ्याचं झाडून घ्यायचा मुहूर्त लागला आहे. तसं तर खूप उशीर झाला कारण खूप आधीच मी सुरुवात करणार होती झाडून घ्यायला, साफसफाई करायसाठी. पण उद्याच घटस्थापना आहे आणि आज रविवारी मी झाडून घेते कारण रंगवायचं आहे तर ते राहून गेलं होतं. 2 वर्ष झाली प्रत्येक दिवाळीला आम्ही म्हणतो की रंगवून घ्यायचं. पण कसं होतं की ह्यांचं जॉब प्लस टेलरिंगचं पण काम असतं आणि दिवाळीमध्ये तो खूप लोड असतो टेलरिंगचा. त्यामुळे म्हटलं की आत्ताच रंगवून घेऊयात कारण मग पुढे दिवाळीमध्ये तर वेळ मिळतच नाही अजिबात. आणि आता झाडून कसंही दसऱ्यात झाडून घेणारच आहे तर मग याच्यामध्ये हातासरशी होऊन जाईल रंगवण्याचं कामसुद्धा. तर ते सुद्धा काढायचं आहे त्यामुळे मग उशीर झाला झाडून वगैरे साफसफाई वगैरे करायला. आणि यांना रविवारी सुट्टी असते तर सकाळी म्हणून त्यासाठीच मी लवकर उठले थोडं. आणि आता नाश्त्याला पोहे बनवते. आमच्यात कसं असतं ना की जेव्हा काहीतरी असं पोहे किंवा उपमा वगैरे करायचं म्हटलं ना नाश्त्याला तर या दोघांचे नखरे असतात. प्रेमला आमच्या पोहे वगैरे काहीच नको असतं आणि श्रीला तर आमच्या भात आणि आमटीच हवी असते आणि प्रेमला मग चपाती आणि भाजीच हवी असते नाश्त्याला. तर नेहमीच आहे तर तेच त्यांना हवं असतं, वेगळं काहीच नको असतं नाश्त्यासाठी. मग दोघांसाठी पोहे केले आणि दोघांना नेहमीच चपाती भाजी भात आमटीच हे हवं आहे तर चपातीचं पीठ मळून ठेवले. आता पोहे म्हणजे दोघं अजून झोपलेले आहेत तर नाश्ता करून घेते, म्हणजे पोहे खाऊन घेते आणि त्यानंतर मग चपाती वगैरे सगळं स्वयंपाक आवरून घेणार आहे. सगळं सामान भर त्याच्यामध्ये पिशवीमध्ये. सामान रिकामं केल्यावर आवाज घुमतोय ना. बाहेरचं हॉलमध्ये त्यांना सांगितलं की बाहेरचं झाडून वगैरे घ्या, तोवर मी किचनमध्ये झाडून वगैरे घेते. तर आता इथे डबे जे आहेत ते डबे आणि बरण्या त्या मी वेगळ्या ठेवलेल्या आहेत, त्या घासायच्या नाही आत्ताच. आणि जी भांडी घासायची आहेत तर ती मी खाली अशी वेगळी ठेवलेली आहेत. तर डबे जे आहेत तर ते पाठीमागं ठेवलं तर चालतं कारण डबे मग थोडे 2 दिवसामध्ये होऊन जातात थोडे काढले की. आणि तसंही डबे माझे जास्त नाही आहेत. आणि बरण्या ज्या आहेत तर त्या म्हणजे जेव्हा रिकामे होतील तेव्हा मी लगेच घासायला घेत असते बरण्यामध्ये जास्त काही घाण नाही आहेत. आणि काही बरण्या ज्या आहेत ते जास्त म्हणजे सामान जे संपत नाही लवकर आणि त्या बरण्या ज्या आहेत त्या घाण झालेल्या आहेत त्या बरण्या फक्त मग घासायला घेते. आणि टोपण टाईट असतील तर त्यातलं रिकामं करत नाही, वरच्यावर घासून घेते. आणि रोजची भांडी जी आहेत म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ जेवण करताना भांडी जी निघतात तर ती काही घाण होत नाही तर ती 2-3 पातेली जी आहेत तर ती मी वेगळी ठेवली आहेत, ती घासत नाही. म्हणजे वरती जी बेडवर ठेवली आहे ती न घासणारी भांडी ती बाजूला काढून ठेवली आहेत आणि जी घासायची आहेत तर ती खाली ठेवली आहेत. आणि माझी भांडी मोजकीच आहेत, जास्त म्हणजे ढिगभर भांडी नाही आहेत. तरीसुद्धा बघताना असं वाटतं की खूप कमी भांडी आहेत आणि जेव्हा भांड्याचा पसारा काढतो तेव्हा इतकी भांडी वाटतात की कुठली म्हणजे एवढी भांडी कुठून आलं अशी वाटतं आणि कधी भांडी एवढी घासायची असं होतं. तर आता यामधली भांडी जी न घासायची आहेत भांडी ती बाजूला काढूनसुद्धा जी घासायची आहेत तर ती इतकी भांडी झालेली, भरपूर भांडी वाटतात ती घासायची. आणि मोठी भांडी एवढी जास्त वाटत नाहीत पण जी लहान भांडी असतात ना, बारकी बारकी भांडी असतात, चमचे, वाट्या, ग्लास, तांब्या वगैरे, हीच भांडी अशी भरपूर वाटतात, दिसताना तर कमी वाटतात. तर हे भांड्याचं लाकडी रॅक आहे त्यामुळे खूप हेवी आहे, खूप जड आहे आणि ते एकट्याला हलत नाही अजिबात. तर त्यामुळे मग हे ठेवायचं कुठे असा प्रश्न होता. तर बाहेर ठेवायचं म्हटलं तर बाहेर चौकटीतून काही जाणार नव्हतं कारण उंबऱ्यावरती ती लादी मारलेली आहे फरशी, त्यामुळे ते बाहेर तर काही ठेवणं अवघड आहे. त्यामुळे मग हे ठेवायचं कुठे हा प्रश्न होता. तर इथेच बाजूला ढकलून ठेवूयात बांधून कारण मुलं खूप धडपडे आहेत आणि कुठेतरी धक्का बिक्का मारला तर पाडून घ्यायचे अंग म्हणते. मग बेडला बांधून ठेवायचं असं मग विचार झाला तर तिथे बेडला मग बांधून ठेवलं. मध्येच सगळा पसारा काढून झाला आहे. हॉलमधला पसारा सगळा दारात ठेवला आहे आणि किचनमधला पसारा सगळा असा खाली मांडलेला आहे. तर एवढी भांडी पसरलेली आहेत की दिसताना तर खूप कमी वाटतं आणि एवढी भांडी आलीच कुठून असं वाटतं तर कधी आवरायचं हे असं वाटायला लागले. आणि आता कुठून सुरुवात नेमकी करायची हेच कळत नाही आहे. तर आता कामामध्ये मन पण रमावं म्हणून आता इथे साईडला टी व्हीमध्ये गाणी लावून ठेवलेत जेणेकरून गाणी ऐकत जे काम आहे त्याचा कंटाळा पण येणार नाही आणि कामं पण पटपट होतील. तर आता इथले मी आता किचनमध्ये सगळं झाडून घेते, सगळं रिकामं करून झालं इथलं आणि सगळं झाडून घेते. तर श्रीच्या पप्पांनी पार्सल एक मागवलं होतं, हेडफोन मागवले होते तर ते आले होते आणि ते उघडून बघत होता प्रेम की चांगले आहेत की नाही.
किचनमधलं आणि मधली रूम सगळी झाडून घेतली आणि प्रत्येक वेळेला भांड्यांकडे बघितलं ना तर असं वाटतं की आता ही भांडी कधी घासायची. बापरे, असं छातीमध्ये धस्स होते की आता ही भांडी कधी घासायची. आणि किचनमध्ये झाडून होईपर्यंत मधली रूम झाडून होईपर्यंत कधी जेवणाची टाईम झाली कळालंसुद्धा नाही. आणि काम करता करता घड्याळाकडे बघायची सवय आहे आणि घड्याळ पण काढून ठेवले, त्यामुळे टायमिंग कळालीच नाही किती वाजले काय. फोनमध्ये बघितलं तर 3 वाजले होते. तर आधी म्हटलं जेवून घेऊया, कारण पुढचं काम करण्यासाठी एनर्जी तर हवी. त्यामुळे मग जेवून घेतलं आधी आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला लागायचं. जेवण घेतलं आणि त्यानंतर मग कपडे होते ती धुवून टाकली आधी, कारण मग ते मागं राहिलं की नको वाटतं संध्याकाळी. मग कारण हे काम व्हायला संध्याकाळ तर होणारच आहे, तर ते आधी केलं आणि मग सगळं झाडून वगैरे घेतलं. त्यामुळे माझं पण आवरलं आणि आता इथली भांडी हळूहळू आता घासायला सुरुवात करते. कारण बाहेरचं हॉलमधलं तर हे तिघं रंगून घेत आहेत, श्रीचा पप्पा आणि प्रेम. हे तिघं जण आता बाहेरचे रंगून घ्यायला लागलेत आणि ते रंगून झाल्यानंतर मग किचनमधलं रंगवणार आहेत. तोवर काय भांडी होतील तेवढं मी इथली भांडी घासून घेणार आहे. आणि जास्त भांडी मी काढलेलीच नाही आहेत, थोडी भांडी मी ठेवलेली आहेत, म्हणजे डबे वगैरे ते ठेवले आहेत. कारण डबे मग नंतर कधी पण थोडी काढली तर चालतं. तर छोटी भांडी आहे तर तीच जास्त आहे तर तीच काढायला घासायला संध्याकाळ होणार आहे. त्यामुळे बाकीची भांडी ही भांडी लवकर झालं घासून तर मग डबे वगैरे घेणं घासायला, नाहीतर मग रोज 2-3 जरी काढले डबे तरी होऊन जातं. बडबड कमी कर. अजून पप्पा काय आहे का ना इथं मागं पप्पा एवढं असं ठेवलं चालतंय. हे बघा इथं असं चालतं. श्री चांगलं रंगवलास. मस्त एक नंबर. ते राहू दे वरचं, तू रंगू नको बाळा, हात तुझा पोचणार नाही, पप्पा रंगवतो. हिलो हां ते राहू दे, तुझा हात पोचणार नाही, पप्पा रंगवतोय. बाहेर हॉलचं रंगवेपर्यंत संध्याकाळ झाली आणि त्यानंतर मग माझी पण भांडी थोडी निम्मी अर्धी झालेली आहेत घासून. त्यानंतर मग संध्याकाळ झाली म्हणून चहा ठेवला. तर बाहेरचा हॉलमध्ये फक्त एकच हात दिलेला आहे, प्रायमर फक्त दिलेला आहे. अजून कलर जो आहे मेन तो द्यायचा आहे. बाहेर हॉलमध्ये श्रीच्या आवडीचा कलर द्यायचा आहे आणि किचनमध्ये प्रेमच्या आवडीचा कलर द्यायचा आहे. तर आता त्याआधी म्हटलं की चहाची टायमिंग होऊन गेली, तर चहा आधी पिऊन घेऊयात आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करूयात. तर भांडी सगळी घासून झाली आणि किचनमधला कलर पण देऊन झाला. मेन कलर आहे तो अजून द्यायचा आहे, फक्त प्रायमर लावून घेतलेला आहे. आणि रात्रीचे 9 वाजलेत, तर थोडं बाहेर जायचं आहे. तर त्याआधी म्हटलं की मिसळ करून घेऊयात. तर आधीच मी ठरलं होतं की मिसळ करायची, त्यामुळे परवाच मटकी भिजत घातली होती. कारण दिवसभर झाडून घेऊन भांडी घासून आणि संध्याकाळी मग पुन्हा जेवणाचा घाट करत बसायचं, कंटाळा येतो खूप, चपाती करा भाजी करा. त्यामुळे मग आधीच मी ठरलं होतं की मिसळ करायची. किचनवर सगळा असा कलर सांडलेला आहे आणि शेगडीवर सुद्धा असं कलर सांडलेला आहे. तर माझ्या आधी लक्षात आलं नाही की कलर इथे काढताना रंगवताना शेगडीवरती कलर सांडले आणि त्यावरती कधी झाकायला हवं. तर ते धुताना मला खूप वेळ लागणार आहे धुवायला. मिसळ केली आणि त्यानंतर मग मी बाहेर गेलो. तर माझा आज वाढदिवस आहे, तर बाहेर कुठे दिवसभर जाता आलंच नाही. तसं तर नेहमी वाढदिवसाच्या दिवशी असं काही खास असं काही नाही होत, पण म्हटलं पण निदान देवाचं दर्शन तरी करून येते मी. गणपतीला तर जाऊन येते आणि दिवसभर कुठं म्हणजे जायला मिळालंच नाही, तर निदान गणपतीचं दर्शन तरी करून येऊयात म्हणून गणपतीला आलो होतो. गणपतीला जाऊन आल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर मग किचनमध्ये रंगवायला घेतलं. बाळ सरळ घे, तसं वाकडं तिरकं नको घेऊ, सरळ एका लाईनीत घे. बघा पोरांनी एक भिंत रंगवली पूर्ण, शिर्डीनं आणि प्रेमने. का तूच रंगवलीस प्रेम? तर फायनली किचनमध्ये रंगून झालं आणि रात्रीचा 1:30 वाजला होता किचनमध्ये रंगून घ्यायला. आणि बाहेरचं तर हॉलचं सुरुवातच केली नव्हती रंगवायला, फक्त एकच भिंत रंगून घेतलेली, कारण ती एकच रंगवायची होती. ती श्रीची आयडिया होती की एक भिंत जी आहे ती डार्क कलरने रंगवायचं, ग्रीन डार्क, आणि बाकीच्या 3 भिंत आहेत ते माझ्या आवडीच्या कलरने रंगवायचं असं त्याने ठरवलं. त्यामुळे बाहेरचं तर रंगवायचं होतंच आणि बाकीचं पण आवरायचं होतं. फक्त भांडी फक्त एका साईडला ठेवून दिलेली, डबे पण तशीच लावून ठेवले, अजून रॅक पण पुसून घ्यायचं आहे आणि भांडी पण फक्त टपामध्ये भरून ठेवले. कारण हे काम जे आहे ते एका दिवसामध्ये होतच नाही, पण 2 दिवस जातातच. आणि झोपायचं
ठेवायचं कुठे हा प्रश्न होता. तर आत पण कलर सांडलेला, बाहेर पण कलर सांडलेला आणि सगळा पसारा होता. तर बाजूला सगळं सारून ठेवला आणि आता आतलं आणि बाहेर सगळं तसं धुवून घ्यायचं होतं. पण हे धुवून घ्यायचं म्हणतं खूप वेळ जाणार होतं, त्यामुळे हे तात्पुरतं झोपण्यापुरतं फक्त पुसून घेतलं. तर असा गेला माझा आजचा दिवस. व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.